विन सिच्युएशन आहे असं मला वाटतं. हां, तुम्ही सर मगाशी सांगताना शेतकऱ्यांसंदर्भात जो उल्लेख केला होता कृषी क्षेत्राचा, तर भारतामध्ये ट्रॅक्टरची बाजारपेठ खूप मोठी आहे. म्हणजे जगातली एक प्रमुख ट्रॅक्टर बाजारपेठ आहे. GST कमी झाल्यानं देशांतर्गत मागणीसोबतच निर्यातीमध्ये देखील वाढ होईल का इथं? काय वाटतं तुम्हाला? अ, आपला देश कृषी प्रधान आहे. असे तो हिमाचल शेतीमध्ये आहे आणि पूर्वीसारखे आता बैल जोडी घेऊन नांगरणं हे आता खूप कमी झालं आहे. म्हणजे आपण जेव्हा देशभर फिरतो तेव्हा सगळीकडे मोठ्या ट्रॅक्टरपासून छोट्या ट्रॅक्टर वापरताना दिसतात लोक. मजुरीही मिळत नाहीत. म्हणजे यांत्रिकीकरण होतच चाललेलं आहे. अशा वेळेला ट्रॅक्टरची किंमत कमी झाल्यामुळे डेफिनेटली पुन्हा कन्झ्युमर आहे, ज्याला तो शक्य नव्हता तो घेणार आहे अजून. हो, त्यामुळे ट्रॅक्टरची विक्री वाढेल ह्यात काही वाद नाही. ह्याचा एक्सपोर्टवर तसा डायरेक्ट फायदा होईल असं मला दिसत नाही, कारण त्याचा तसा परिणाम एक्सपोर्टवर काय होणार, कारण एक्सपोर्टमध्ये असाही GST नव्हता. पण एक आहे की एकूणच उद्योगांचा टर्नओव्हर वाढल्यामुळे MSMEला त्याचा फायदा कसा होईल. तर MSMEचा टर्नओव्हर वाढला, त्याचा स्केल ऑफ इकॉनॉमी वाढत जाईल. त्याचा टर्नओव्हर वाढल्यामुळे त्याचा प्रॉफिटमध्ये थोडंसं वृद्धी होईल. त्याच्याकडे जास्त प्रॉफिट आल्यामुळे उद्योगांमध्ये इन्व्हेस्ट करायला पैसे येतील उद्योगांमध्ये. कारण भारतीय लघुउद्योगांची एक अडचण आहे ती म्हणजे त्यांचे उद्योग छोटे असतात. आपल्याकडे असं म्हटलं जातं की 6.5 कोटी उद्योजक आहेत, त्याच्यापैकी 1.5 कोटी रजिस्टर आहेत GSTमध्ये. म्हणजे खऱ्या अर्थाने तेवढेच पकडूया आपण. बरोबर. तर त्यांच्याकडे त्यांची अडचण काय असते की त्यांचा धंदा छोटा असतो. त्या 1.5 कोटीपैकी म्हणजे एकूण जे 6.5 कोटी म्हणतात ना, त्याच्यापैकी 95% जास्त लोक हे मायक्रोमध्ये आहेत आणि लघुमध्ये 5% असतील आणि अगदी 1% कमी हे तुमचे मीडियम स्केलचे आहेत. म्हणजे ज्यांचा धंदा 100 कोटीपेक्षा जास्त आहे असे फार कमी आहेत. त्यामुळे उद्योगांना जे काही हे जे मायक्रोचे स्मॉल झाले पाहिजे, स्मॉलचे मीडियम झाले पाहिजे, तर भारतीय इकॉनॉमी पुढे जाणार आहे. तर त्याला थोडीशी इकडे चालना मिळण्याची शक्यता आहे, कारण टर्नओव्हर वाढला तर लोकांचे प्रॉफिट्स वाढतील. त्यांना त्याचा प्रॉफिट्स वाढल्यामुळे त्यांच्याकडे पैसा येईल कशासाठी, तर रिइन्व्हेस्ट करण्यासाठी, किंवा तुम्हाला R&Dमध्ये पैसा घालायचा आहे, थोडंसं काही डेव्हलपमेंट करायचं आहे, प्रोडक्ट डेव्हलपमेंट करायचं आहे, टेस्टिंग करायचं आहे, सर्टिफिकेट घ्यायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांच्याकडे थोडासा पैसा उपलब्ध होईल. कधी, तर त्यांचा धंदा वाढला तर. आणि ह्या GSTच्या ह्या बदलामुळे, GST 2मुळे आपण दुसरे पण बदल आहेत त्याच्यामध्ये, दुसरे पण फायदे आहेत, पण हा फायदा मला विशेष एक सांगायचा वाटतो की पैसा आल्यामुळे स्केल ऑफ इकॉनॉमीचा फायदा घेण्याच्या दृष्टीने वाटचाल करतील आपले लोक. आपण वाहन उद्योगाबद्दल चर्चा केलीच. अन्न प्रक्रिया उद्योग हा देखील एक खूप महत्त्वाचा उद्योग आहे लघुउद्योगामध्ये. त्याचा GST 12 म्हणजे आधी 12 आणि 18% होता, आता 5%वरती झालं किंवा शून्यच झालं जवळपास. तर यामुळे ग्रामीण भागातले छोटे मिल असतील, डेअरी असतील, खाद्यपदार्थ उत्पादक असतील, यांचा कितपत लाभ होईल? हा फार महत्त्वाचा बदल आहे. आता हा सरसकट बदल कुठपर्यंत आहे हे वाचायचं आहे मला, कारण पाहिलं पाहिजे. पण तुम्हाला साधं उदाहरण देतो की हे बेकरी प्रोडक्ट असतात, बन, पाव वगैरे, त्याच्यावर वेगळा टॅक्स, केकवर वेगळा टॅक्स, पेस्ट्रीवर वेगळा टॅक्स. ह्या वेगळ्या टॅक्सनी काय होत होतं, जेव्हा पूर्वीच्या काळामध्ये GST 1मध्ये 4 स्लॅब होते टॅक्सचे, GSTचे 5%, 12, 18 आणि 28. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की अनेक स्लॅब असल्यामुळे कोणता टॅक्स कुठे लावावा, हा अर्धे प्रोडक्टवर 5% टॅक्स आहे, कुठे 12% टॅक्स आहे, असं खूप कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळे काय झालं की जेव्हा लोकांचे ऑडिट झाले, GST ऑडिट व्हायला लागले, मग लोकांना नोटिसा जायला लागल्या MSMEsना. आणि ह्याचा फटका ह्या उद्योगांना बसला होता जे अन्न प्रक्रिया करणारे बेकरी प्रोडक्ट्सवर. आता त्याच्यामधली ॲम्बिग्युटी काढली असेल असं मला वाटतं, कारण मी पाहिलं होतं की ते ब्रेडवर वगैरे 0 किंवा 5%वर आणले त्यांनी. सो ते केल्यामुळे हे जे काही मल्टिपल टॅक्स लेअर होत्या त्याच्यामध्ये ते कमी झाल्यामुळे त्यांचं टेन्शन कमी झालं. छोटे छोटे उद्योग अनेक ठिकाणी आहेत. म्हणजे तुम्ही देशभर गेलात तर अनेक बेकरीचे उद्योग आहेत आणि त्या उद्योगांवर ही टांगती तलवार होती. हे गेल्यामुळे हे जर गेली असेल पूर्णपणे, म्हणजे त्याचा पूर्ण परिणाम बघायला पाहिजे आपल्याला. पण माझ्या मते ते काढलेलं आहे. ते झालं असेल तर अतिशय उत्कृष्ट निर्णय आहे. हे उद्योग शांतपणे बघा, मला ना उद्योग करत असताना उद्योग करायचा असतो,
टॅक्सवाला अधिकारी येऊन मला डोक्यावर बसेल किंवा मला नोटीस देईल, तुम्ही उद्या माझा उद्योग असेल सगळ्या वर्षभराचा 50 लाख रुपयाचा 1 कोटीचा, आणि तो येऊन म्हणाल की तुम्हाला 30 लाख रुपये भरायचे आहेत, रस्त्यावर येतील लोक. ही सगळी जी काही गोंधळ त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे सुलभीकरणामुळे, त्याचा फायदा ह्या उद्योगांना नक्की होईल. खेळणीचं क्षेत्र देखील खूप चर्चेमध्ये अनेक वर्षांपासून. खेळणी झालं, क्रीडा साहित्य झालं, त्याच्यावरचा पण GST आता कमी झालं आहे, जवळपास 5% आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खेळणी उद्योगावरती विशेष भर दिला आहे. वोकल फॉर लोकल या ध्येयाला MSME खेळणी उद्योग कितपत न्याय देऊ शकेल वाटतं या सगळ्या प्रक्रियेमध्ये? तुम्हाला म्हणजे बघा, खेळणी उद्योग पूर्वी आपण शाळेत शिकायचो किंवा सावंतवाडीला खेळणी बनायची वगैरे वगैरे वगैरे. पण 2005 नंतर काय झालं होतं की चायनामधून माल यायला लागला. हो, म्हणजे त्या FTA झाला, फ्री ट्रेड यायला लागला, किंवा त्यांच्याशी जे काही करार झाले असतील त्याच्यामधून विशेषतः ह्या उद्योगाला फार मोठा फटका बसला होता की भारतात खेळणे उद्योग हा सस्टेनच करू शकत नव्हता. म्हणजे आम्ही काहीच करू शकायचो नाही. भारतीय खेळणी कोणी घेतच नव्हतं, कारण त्याची किमती जास्त होत्या आणि त्यांची प्रत पण तेवढी चांगली ठेवू शकत नव्हते. आता हे किमती आणि प्रत आणि भारतीय खेळणी ही त्या प्रतीची का नसतात हा प्रश्न सामान्य लोकांच्या मनात येईल. पण काय झालं याच्यामध्ये आपण एक बघितलं पाहिजे की खेळणी कुठून येत होती? चीनमधून येत होती. चीनमध्ये स्केल ऑफ इकॉनॉमी प्रचंड आहे. म्हणजे भारतामध्ये एक मीडियम स्केलचा उद्योग हा 250 कोटीपर्यंत करू शकतो धंदा. 100 कोटी ते 250 कोटी म्हणजे मीडियम स्केल. 100 कोटीपर्यंत म्हणजे लघुउद्योग, MSME, स्मॉल स्केल. तिकडे चीनमध्ये हे मीडियम स्केल लघुउद्योग म्हणजे कोण? चीन आणि जर्मनीमध्ये वगैरे 2,500 कोटी म्हणजे लघुउद्योग. आता त्यांचा उद्योग किती मोठा, त्यांना फायद्यामधून किती पैसे मिळायचे, जे पैसे ते रिइन्व्हेस्ट करू शकत होते, ती आपल्याकडे सोय नव्हती आपल्या खेळण्यानं. त्यामुळे आपले उद्योग, चायनाचा जेव्हा माल यायला लागला ते हे उद्योग एकदम मागे पडले, बंद होऊ लागले. सुदैवाने सरकारला त्याच्यावर लक्ष द्यावं असं वाटलं आणि त्याच्यावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. मला वाटतं UPमध्ये तर याचा एक विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. सो खेळण्यांना जरा सपोर्ट केल्यामुळे, ह्या इंडस्ट्रीला सपोर्ट केल्यामुळे भारतीय उद्योगांना परत संजीवनी मिळून जाईल. आणि आता त्याच्यावर टॅक्स कमी केला म्हणजे भारतीय खेळणी स्वस्त झाली, अजून स्वस्त झाली की त्याची पुन्हा विक्री वाढली तर त्याचा फायदा उद्योगांना निश्चितच होणार आहे आणि याच्यातनं भारतीय उद्योगाला फायदा होऊ शकेल. आणखी एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये दिसतोय की हस्तनिर्मित जे फायबर आहे MMF